गरमागरम आपले मेथीचे पकोडे तयार झालेले आहेत. सध्या थंडीचे दिवस आहेत, तर चहाबरोबर हे गरमागरम मेथीचे पकोडे खूप छान लागतात. करायलासुद्धा खूप सोपे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. थंडी खूप सुटलेली आहे आणि थंडीच्या दिवसात मेथी आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहते. मी इथं एक जुडी मेथी घेतलेली आहे फ्रेश. आता सध्या हिवाळ्याच्या दिवसात खूप सारी मेथी फ्रेश भेटते आणि ताजी ताजी भेटते. तर इथं एक जुडी मेथी घेतलेली आहे. त्याला निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे. मी इथं 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला याला मसाला कुटून घ्यायचा आहे. एक खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये मी 7 ते 8 काळे मिरी घेतलेले आहेत. छोट्या चमच्यानं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत. तर आपल्याला थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं असं जाडसर कुटून घ्यायचं आहे आपल्याला. इथं बेसन पिठात आपल्याला घालायचा आहे 2 चमचे रवा. थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला यामध्ये. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते घालायचे आपल्याला. कुटून घेतलेला मसाला घालायचा आहे. धने, जिरे, मिरे आणि ओवा. यामध्ये घालायची आपल्याला 1 चमचा साखर. साखर घातल्यामुळे आपल्या मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो. इथं मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं असं जाडसर कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला. आता आपल्याला यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर. आता कापून घेतलेली मेथी घालायची आहे आपल्याला यामध्ये. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मी पीठ दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर खायचा सोडा. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. त्यानंतर थोडासा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये, अर्धा चमचा. त्यानंतर मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल घालायचं आपल्याला गरम केलेलं. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर आता आपण वडे करायला घेऊया. आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता आपण सोडूया मेथीचे पकोडे. थोडासा पाण्यात हात घेऊन आपल्याला यामध्ये पकोडे सोडायचे आहेत. आता आपल्याला याला लगेचच हलवायचं नाही. 10 ते 15 सेकंद थांबायचं आहे. नंतरच आपल्याला याला हलवायचं आहे. आता आपण याला हलवून घेऊया. गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मेथीचे पकोडे खूप छान लागतात. चहाबरोबर तर अति उत्तम लागतात हे पकोडे. मस्त आपला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. मस्त तळलेले आहेत, गोल्डन कलर झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया.
मस्त झालेले आहेत आपले मेथीचे पकोडे. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. असे मस्त ताज्या ताज्या मेथीचे आपले मेथी पकोडे तयार झालेले आहेत. मार्केटमध्ये आता सध्या फ्रेश मेथी भेटते. तुम्ही सुद्धा मेथीचे पकोडे नक्की करून बघा. चहाबरोबर खूपच छान लागतात. तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.